ठरलं तर मग या मालिकेच्या 17 डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका आता एका वळणावरती आले, जिथून सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे. इकडे अर्जुन सायली रविराजांच्या सोबत सगळं बोलतात आणि बोलून आता जायला निघालेले आहेत. त्यावेळेला रविराज प्रतिमाला आवाज देतात, अगं अर्जुन सायली जायला निघालेत. ज्या वेळेला अर्जुन सायली जायला निघतात त्यावेळेला प्रतिमा येते आणि प्रतिमा त्यांना आता टिफिन देते. टिफिन दिल्यावर प्रतिमा सांगायला लागते, हा टिफिन घ्या आणि ह्याच्यामध्ये भोपळ्याचे घारगे आहेत, अस्मिताला नक्की दे बरं का. असं म्हटल्यावर ती लगेचच आता सायली ते घेते आणि त्यानंतर ती म्हणते, सुमन काकी कुठे आहेत? मला सुमन काकी दिसल्या नाहीत कुठे. असं म्हणत ती आता सुमनला आवाज देते, सुमन काकी, सुमन काकी, आम्ही निघालोय. असं म्हणत ती आता सुमनला ज्या वेळेला आवाज देते, सुमन धावत पळत खाली यायला निघते. ज्या वेळेला सुमन धावत पळत खाली येत असते आणि त्याच वेळेला ती आता सांगते की निघालात तुम्ही, पण सुमनच्या चेहऱ्यावरती एक निराशा जी दिसत असते ती बघून सायलीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, काय झालं सुमन काकी, तुमची तब्येत तर ठीक आहे ना? असं म्हटल्यावर ती सुमन म्हणते, नाही ठीक आहे मी. आणि असं म्हणत सुमन आता सायलीला बोलत आहे. तोपर्यंत इकडे आता सुमन सांगते की या हा तुम्ही परत. असं म्हणत सुमन आता तिला बाय करते. पण त्याच वेळेला इकडे सायली पण थोडंसं वेगळं वाटतं आणि आता रविराजांना पण वेगळं वाटतं. त्यावेळेला रविराज म्हणतात, काय ग सुमन, अगं हे दोघं जायला निघालेत, तू आता काय करतेस तिकडे, चल ये बरं. असं म्हणत ते आता सुमनला खाली बोलवतायत. मग ज्या वेळेला सुमन खाली येते त्यांना सगळ्यांना बाय करते आणि इकडे प्रतिमा मात्र हे सगळं नोटीस करते की काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता सुमन आपल्यापासून काहीतरी लपवती आहे असं प्रतिमाला आता वाटतं आणि त्यानंतर प्रतिमा तिच्याकडे पाहते. रविराजांना सुद्धा तसंच काहीतरी वाटतं. तोपर्यंत इकडे आता नागराज नेहमीप्रमाणे ज्या वेळेला उंडरायला नेहत आहे आणि त्यावेळेला मग आता लगेचच नागराज सांगतोय की दादा जरा आलो बाहेर जाऊन. यावरती लगेचच नागराजला रविराज थांबवतायत. काय रे, कुठे चाललायस तू? यावरती नागराज म्हणतो, काही नाही, जरा बाहेर पाय मोकळे करून येतो. त्यावरती रविराज त्याला आता सांगतायत, हे बघ, तुझं जरा बाहेर जाणं जास्तच वाढलंय, थांब जरा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. असं म्हटल्यावर ती रविराज त्याला थांबवतात आणि थांबवून त्याला आता सांगायला लागतात, मला जे काही विचारतोय ना मी त्याचं नीट उत्तर दे. त्यावरती नागराज आता सांगतोय, बोल ना दादा. यावरती रविराज म्हणतात, हे बघ, तुझे आणि महिपतचे अजूनही संबंध आहेत का? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, नाही नाही, मी महिपतच्या सोबत आता अजिबात कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. त्यावरती आता लगेचच रविराज म्हणायला लागतात, मागे सुद्धा तुला मी एकदा विचारलं होतं की तुझे आणि महिपतचे संबंध आहेत का, आणि त्यासुद्धा वेळेला तू आता नाही म्हणाला होतास. पण पण या सगळ्यामध्ये मला आता एक गोष्ट कळतीये की तू काहीतरी सत्य लपवतोयस. हे बघ, तुला माहिती आहे का, तो महिपत किती लेवलचा नालायक माणूस आहे. ते माझ्या आणि प्रतिमाच्या अपघातामध्ये त्याचा हात आहे हे त्याने स्वतः कबूल केलेलं आहे. आता आपल्याला यातलं काहीच माहित नाहीये असं दाखवत लगेचच आता इकडे तो म्हणतो, काय बोलतोयस तू दादा? नाही नाही, अरे असं काय बोलतोयस तू, असं काही नाहीये. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागतो रविराज, हो असंच आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आता तो आम्हाला आमच्या याच्यामध्ये तोच सामील आहे. 25 वर्षापूर्वी जो काही अपघात झाला होता ना, त्या अपघाताच्या साठी आता तोच जबाबदार आहे. असं म्हटल्यावर ती तो सांगायला लागतो, काय बोलतोयस दादा, आणि हे तुम्हाला कसं कळलं? आणि त्यावेळेला लगेचच आता इकडे रविराज सांगतात, ज्या वेळेला आम्ही त्याला पकडण्याचा प्लॅन केला होता ना, त्यावेळेला त्याने स्वतः हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्यापासून जितकी पावलं लांब राहता येईल ना तितकं थांब, आणि मला जर का समजलं ना की तू या सगळ्यामध्ये सामील आहेस तर मात्र गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत रविराजांनी नागराजला धमकी दिले. याच्या आधी सुद्धा एकदा असं झालेलं होतं की रविराजांनी त्याला सांगितलेलं होतं की तुला मी महिपतच्या गुंडांच्या इथे पाहिलेलं आहे, आणि त्यासुद्धा वेळेला त्याला धमकी दिली होती. इकडे तोपर्यंत सुमन आता विचार करते, आत्ता तरी जर का भाऊजी हे बोलतायत म्हणजे तर ह्यांचं ना जरा डोकं ठिकाणावरती आलं पाहिजे. पण कसं काय होणार, काय होणार, तिला काही बिचारीला कळत नाहीये. आणि आता रविराजांनी त्याला चांगलाच दम सुद्धा दिलेला आहे. प्रेक्षकांनो, हे सगळं चाललेलं असताना मग आता तो सांगायला लागतो की रात्र रात्र कुठे पण जातोस, काही करतोस, आणि काही करत असताना सुमनला काही बोलत नाहीस, हे तुझं वागणं बरोबर आहे का? असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो, नाही दादा, अरे तसं नाहीये काय. त्यावरती रविराज म्हणतात, हे बघ, आज मी तुला काही बोलत नाहीये, पण याच्या पुढे मला जर का तक्रार आली ना
तर मात्र गाठ माझ्याशी आहे. हे रात्री अपरात्री कुठे जातोस ते पहिले सांग. यावरती तो सांगतो, काही नाही, वाशी नाक्यावरती गेलो होतो. तिथे माझी आई म्हणजे माझ्या मित्राची आई आजारी होती, तर त्याला मला मदत हवी होती म्हणून मी तिकडे गेलो होतो. बाकी काहीच नाही दादा, तू उगाचच गैरसमज करून घेतो आहेस. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, खबरदार, याच्यापुढे हे असं काहीतरी कारण मला अजिबात चालणार नाहीयेत, असं म्हणत तो आता नागराजला चांगलंच फटकारतो. इकडे तोपर्यंत रात्रीच्या वेळेला आता बाहेर पडलेला आहे तो म्हणजे सचिन, आणि तो साक्षीला कॉल करतोय. हॅलो, काय झालं? अण्णांच्या बद्दल काही समजलं का? असं म्हणत तो साक्षीला कॉल करतोय आणि साक्षी सांगते, नाही रे, अण्णांच्या बद्दल काही समजलेलंच नाहीये. मला तर खरंच कळत नाहीये की नक्की आता काय झालंय. म्हणजे आता अण्णा सापडतील ना? यावरती लगेचच तो म्हणतो, तू बिलकुल चिंता करू नकोस. काही झालं ना तरी सुद्धा अण्णा सापडतील. कोणत्याही बाबतीत टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. असं म्हटल्यावरती तो आता बोलल्यावरती ती सांगते, खरंच मला कळतच नाहीये की काय नक्की खरं काय खोटं ते. यावरती तो म्हणतो, तू नको चिंता करूस, सगळं काही ठीक होईल. हे बघ, मी लवकरच येतोय तिकडे, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं म्हणत तो आता साक्षीला बोलतोय आणि साक्षी या सगळ्यामध्ये आता स्वतः थोडीशी उदास आहे आणि तिला कळतच नाहीये की अण्णांचं करायचं काय, कुठे आहेत अण्णा. आणि तोपर्यंत आपल्याला महिपत काय करतोय हे दाखवलं जातं. आता नागराज महिपतकडे इतकं सगळं बोलून सुद्धा रविराजांनी तो रात्रीच्या वेळेला महिपतला भेटायला आलेलाच आहे. महिपतला ज्या वेळेला तो भेटायला येतो त्याला वडापाव घेऊन आलेला आहे आणि तो म्हणतो, तुला काही खायला दिलं नसेल ना प्रियाने, तेच खायला मी घेऊन आलेलो आहे. ही प्रिया अशीच आहे, तिला काही पडलेलं नाहीये रे. म्हणजे तू काही खाल्लंस किंवा नाही खाल्लंस किंवा तुला काही हवंय नको हवंय हे तिला अगदी काही बघायची गरज नाहीये. पण मी तसा नाहीये. मला मात्र तुझी बिलकुल काळजी आहे. तू नक्की काय करतोस, तुला काय हवे हे मला तर बघायला पाहिजेच की नाही. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे तो महिपतसाठी तिथे वडापाव ठेवून देतो आणि महिपतचे हात सोडायला जातो. ज्या वेळेला तो महिपतचे हात सोडण्यासाठी जातो आणि त्यावेळेला महिपत मात्र त्याच्यावरती उलटा हल्ला करायला बसलाय. म्हणजे नागराजला असं वाटते की प्रियाने काय त्याला स्प्रे दिलाय, काय औषध मारलेलं आहे आणि ज्याच्यामुळे आता तो बेशुद्ध झालाय. पण त्याच वेळेला त्याच्या तोंडावरती तो पाणी मारून त्याला साधारणपणे जाग करण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथेच आता महिपतची खूप मोठी चूक झालेली आहे. महिपतने पूर्णपणे आता इकडे आता नागराजने पूर्णपणे महिपतला या सगळ्यामध्ये अगदी अंडरग्राऊंड समजलेला आहे की तो आता काय उठत नाहीये किंवा तो पूर्णपणे ढासळलाय. पण महिपत काय चीज आहे हे खरं तर नागराजला माहिती असायला पाहिजे. मग ज्या वेळेला महिपतचे हात जस्ट खोलले जातात, महिपतने आपला फणा काढलेला आहे आणि नागराजचे लगेचच आता इकडे मान आवळलेली आहे आणि नागराजकडे तो रागारागात पाहतोय. आणि त्यानंतर नागराजचे धाबे प्रेक्षकांनो पुरते दणाणून गेलेले आहेत. नागराज आता पुरता गडबडलाय आणि महिपत सोड, महिपत सोड असंच म्हणत तो आता बसलेला आहे. पण महिपत त्याला काही सोडायला तयार नाहीये आणि आता महिपतने या सगळ्यामध्ये त्याला चांगलंच पकडून ठेवले. बरं, हे सगळं चालू असताना आता महिपत इतका रागावलाय की रागारागामध्ये त्याने असा गळा आवळून ठेवलाय की गळा आवळून आता इकडे तो सोडायचं नावच घेत नाहीये. आणि आता नागराज हळूहळू हळूहळू त्याचा आता श्वास हे व्हायला लागलाय, मंदावायला लागलाय आणि नागराज तिकडेच निश्चित खाली पडलाय. महिपतने आपला बदला पूर्ण केलेला आहे. नागराज तिकडेच पडून राहिलाय आणि महिपत त्याच्याकडे पाहतोय. प्रेक्षकांनो, आता नागराजला पूर्णपणे बेशुद्ध करून महिपतने आपला बदला घेतलेला आहे आणि त्यानंतर महिपत आता मस्तपैकी वडापाव खातोय. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे आता रविराजांच्या इथून आलेले आहेत आणि रविराजांच्या इथून आल्यावरती मग आता लगेचच प्रताप म्हणतोय, काय रे, झालं का तुमचं काम? यावरती तो म्हणतो, हो, म्हणजे सिनियरला भेटून तर आलोय, बघूया आता काय होतंय ते. असं म्हणत असताना लगेचच सायली म्हणते, काय झालं, अस्मिताई कुठे आहेत? आज काही खाली दिसतच नाहीयेत. सचिन समोरच काम करत बसलेला आहे आणि त्यावरती लगेचच आता इकडे कल्पना सांगतेय, अस्मिता थोडीशी उदासच आहे ग. त्या दिवशीपासून तिचं कशामध्ये लक्ष लागत नाहीये आणि ती आता तिच्याच रूममध्ये बसलेली आहे. असं ज्या वेळेला आता इकडे सायलीला कल्पना बोलते त्यावेळेला सायली म्हणते, आले, मी जरा त्यांना भेटून आलेली आहे. असं म्हणत कल्पना आता इकडे सायली आता कल्पनाला सांगून अस्मिताला भेटायला चाललेली आहे. आणि ज्या वेळेला ती आता अस्मिताला भेटायला चालले आणि तोपर्यंत अस्मिता मात्र आपल्या रूममध्ये स्वतःला कोंडून बसलेली आहे. अस्मिताला खूप वाईट वाटते सचिन तिच्यासोबत बोलला ते. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना
की मला खरंच कळत नाहीये ग, काय करायचं. अगदी उदास उदास बसते आणि असं उदास बसणं तिच्यासाठी चांगलं नाहीये ना. त्यावरती सायली म्हणते, तुम्ही नका काळजी करू, मी त्यांच्याशी बोलून घेते. असं म्हणत प्रेक्षकांनो सायली आता बोलण्यासाठी तिच्यासोबत चाललेली आहे आणि अस्मिताला थोडीफार मनवण्यासाठी चालली. इकडे तोपर्यंत अस्मिता खूपच उदास आहे आणि त्यावेळेला तिच्यासोबत कल्पना पण येते, जेणेकरून आता इकडे तिला ती मनवू शकेल. मग ज्या वेळेला दोघी जणी तिकडे आलेल्या आहेत, काय ग अस्मिता, चल आपण खाली जाऊया, असं म्हणत तिला आता कल्पना बोलायला लागते. ज्या वेळेला सायली सांगायला लागते की अस्मिताबाई चला ना, आपण इथून मस्तपैकी खाली राऊंड मारूया, जरा लॉनमध्ये पाय मोकळे करूया, तुम्हाला सुद्धा बरं वाटेल. त्यावरती अस्मिता म्हणते, नको ग सायली, माझं मन नाहीये. म्हणजे मला माहिती आहे की तू मला जरा चीअरअप करण्यासाठी हे सगळं करतेस, पण माझं मन नाहीये ग. मला या सगळ्यामध्ये अजिबात उत्साह वाटत नाहीये. मला अजिबात असं वाटत नाहीये की खाली यावं म्हणून. तर तू जा ना. यावरती सायली म्हणते, असं कसं, तुम्ही उदास आहात आणि आता मी तिकडे जाऊ का? मी काय करते माहितीये का, मी सचिन भाऊजींना बोलवू का तुमच्यासोबत जरा पाय मोकळे करायला? यावरती अस्मिता सांगायला लागते, नको, तो काही येणार नाहीये. तू त्याला कितीही म्हटलीस ना, तर तो माझ्यावरती रागावलेला आहे. त्याला काही पडलेलंच नाहीये की मला काय वाटतंय, कसं वाटतंय, आणि तो नुसता माझ्यावरती रागावून बसलाय. यावरती आता इकडे सायली म्हणते, असं नाहीये हं, प्रत्येक हे सारखेच असतात, तुम्ही का स्वतःला त्रास करून देताय? आणि त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते कल्पना, की अगं असंच असतं. म्हणजे तुला माहिती आहे का, तुझे हे डॅडा तुला असे वाटतात, पण ना बाकी ठीक आहे. एरवी माझ्या पुढे मागे करतील, पण जर त्यांचं डोकं फिरलं ना, तर मात्र आता ते कधीच स्वतःहून बोलायला येत नाही. अगं तसंच असतं सगळ्या पुरुषांचं. त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली, की हो, तुमच्या भावाचं पण तसंच आहे. म्हणजे एरवी तर मला बोलतील असं तसं हे ते, पण ज्या वेळेला त्यांच्या डोक्यात राग जातो ना, त्यावेळेला मात्र त्यांचं काही खरं नसतं. म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये किती काही झालं ना, तरी सुद्धा आपल्यालाच पुढे मागे करावं लागतं. आणि म्हणूनच आता इकडे तुम्ही काही विषय काढू नका. म्हणजे तुम्ही स्वतःला काही त्रास करून घेऊ नका, असं प्रेक्षकांनो ती आता बोलत आहे. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग लगेचच अस्मिताला ती समजावते आणि अस्मिता सांगते, ठीक आहे, मी जरा झोपून जाते. आणि त्या विचार करायला लागतात, नाही, अस्मिताला थोडं आता कम्फर्टेबल वाटायला पाहिजे, त्यामुळे सचिन सोबत यांना बोलायला सांगायलाच पाहिजे, असा सायली विचार करते आणि सचिन सोबत बोलण्यासाठी आता सांगायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना लगेचच आता ह्या दोघी जणी तिला झोपवतात आणि झोपवून तिला आता झोपवून तिला दोघी जणी बाहेर निघतात. मग त्यानंतर इकडे आता प्रताप आणि त्याचबरोबर अर्जुन हे दोघं जण सचिनला समजवण्यासाठी तिकडे आलेले आहेत आणि ते सचिनला समजवायला लागतात आणि ते सचिनला म्हणतात, आम्हाला खरं तर तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आणि त्यावरती सचिन म्हणतो, मला माहिती आहे की तुम्हाला काय बोलायचं आहे ते, पण मी सुद्धा कसं सांगू तुम्हाला? म्हणजे आता मला सुद्धा अस्मिताची तितकीच काळजी आहे जितकी काळजी तुम्हाला आहे, असं म्हणत त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. यावरती मग आता प्रताप म्हणतो, अरे नाही, म्हणजे आम्हाला समजतंय की तिची चिडचिड होते, पण आत्ता या वेळेमध्ये आपण नाही तिला समजून घेणार तर कोण समजून घेणार, नाही का? यावरती तो म्हणतो, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते, पण कसं आहे ना, माझं काम असं आहे ना, की या कामामध्ये मला आता हैगय करून काही चालत नाहीये. काही झालं तरी माझं काम मला पूर्ण करायला लागतं आणि त्यामुळे मला वाटतं की सारखं जर का अस्मिता मला त्या कामामध्ये टोकत बसली तर मी काम कसं करणार आहे? आणि मी जे काही करतोय ते आता आमच्या मुलाच्या भवितव्यासाठीच तर करतो आहे ना, आमच्या मुलाचं भवितव्य व्यवस्थित व्हावं यासाठी तरच करतो आहे ना, असं म्हणत तो आता बोलतोय. प्रेक्षकांनो त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणतोय, बरोबर आहे तुझं, पण तिची पण कंडिशन तू समजून घे ना. कारण काय झालंय माहितीये का, आत्ता तिने ना म्हणजे या सगळ्या सिच्युएशनमध्ये स्वतःशी म्हणजे स्वतःला कोंडून घेतलंय, काही बोलायला मागत नाहीये आणि असं असताना आपण जर का तिला कम्फर्टेबल नाही हे केलं तर ते बरोबर नाहीये ना. तो म्हणतो, मला समजतंय सगळं, पण कसं आहे ती प्रत्येक वेळेला माझ्यावरती संशय घेते, बोलते, मला सुद्धा पेशन्स संपतात ना. यावरती प्रताप म्हणतो, हो, पण आपण तिला समजून घेतलं पाहिजे ना. यावरती तो म्हणतो, हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी यापुढे समजून घेण्याचा नक्कीच विचार करेन, तुम्ही काही चिंता करू नका. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे तू अस्मिताताईवरती खूप प्रेम करतोस आणि तिला समजून सुद्धा घेशीलच. दोघं जण तिला समजावतायत त्याला. तोपर्यंत आता इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये आलाय. रूममध्ये आल्यावरती सायली अर्जुन झोपण्याची तयारी करत असताना सायली आता म्हणते, काय झालं, तुम्ही बोललात का? म्हणजे आता सचिन भाऊजींशी बोललात का? यावरती तो म्हणतो, हो, मी त्याच्याशी बोललोय आणि त्याला सांगितलंय की जरा अस्मिताला समजवून घे, आणि तो हो म्हटलाय, पण बघूया आता काय होतंय ते. यावरती ती म्हणते, अस्मिताताईंची जी काही हालत आहे ना,
मला ती हालत अजिबात बघवत नाहीये. म्हणजे खरं बघायला गेलं तर त्या खूप अस्वस्थ असतात आणि त्यामुळे आपण आता त्यांना जरा समजून घ्यायला पाहिजे. यावरती तो म्हणतो, "हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. चल आता झोपूया." यावरती सायली म्हणते, "हो, झोपूया. पण बाकी सगळे पसारे तुम्ही उचललेत का?" यावरती तो म्हणतो, "पसारे? पसारे तर कधीच उचलले." पण सायली त्याला समोर आता दाखवते. समोर जितके काही सगळे पसारे केलेले आहेत ते उचलल्याशिवाय झोपायचं नाही असं सांगते. अर्जुन म्हणतो, "कुठे आहे पसारा? काय पसारा?" सायली त्याला तो पसारा दाखवते आणि त्याच्याकडे पाहते. प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना इकडे आता प्रतिमा ह्याच्याकडे पाहते, नागराजकडे रागारागात पाहते आणि त्याला सांगते, "आज जर का तुम्ही बाहेर पडलात इथून तर पुन्हा घरामध्ये यायचं नाही हं. म्हणजे मी तुमच्या दादांना सांगेन की यांना पुन्हा घरात घ्यायलाच यायचं नाही म्हणून. त्यामुळे रात्री अपरात्री बाहेर पडताना विचार करा." चांगलीच धमकी प्रतिमाने दिल्यामुळे नागराज निमूटपणे घरामध्ये आलेला आहे आणि सगळा राग काढतोय तो म्हणजे आता सुमनवरती. प्रेक्षकांनो, त्याच वेळेला सायली म्हणते, "मला एक कळत नाहीये की हा मास्टर माइंड आपल्याला शोधायचा असेल तर मला असं वाटतंय की आपण ना त्या ट्रक ड्रायव्हरपर्यंत पोहोचलं तर त्या ट्रक ड्रायव्हरपर्यंत पोहोचलं तर कदाचित आपल्याला खरा मास्टर माइंड सापडेल." यावरती लगेचच आता अर्जुन सांगायला लागतो, "बरोबर आहे. आपण ट्रक ड्रायव्हरचा शोध काढला तर कदाचित तो आपल्याला सांगू शकेल की खरा सुपारी देणारा माणूस कोण आहे ते." आता ट्रक ड्रायव्हरपर्यंत पोहोचता येईल का आणि खरा सुपारी देणारा माणूस समजेल का? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार.